नमस्कार. श्री जी के प्रधान लिखित व डॉक्टर रामचंद्र जोशी यांनी अनुवादित केलेली साद देती हिमशिखरे ही कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण दुसऱ्या प्रकरणातल्या 9व्या भागाला सुरुवात करतो आहोत, ज्यामुळे आमची वृद्धेश्वराची सफर जरा आरामशीर होईल. अशा काही किराणा मालाच्या वस्तू जेवण झाल्यावर मी गाडीत ठेवल्या. ड्रायव्हरशिवाय घरकामाला म्हणून एक वेगळा नोकरही बरोबर घेतला होता. बंदूक घेण्याची माझी इच्छा होती, पण स्वामीजीच म्हणाले, अरे माधव, तिची आपणाला जरूरच पडणार नाही. मी गुरुदेवांनाही बंदूक घेतली तर आवडणार नाही. माझ्या डोळ्यासमोरून मद्रासला असताना चेट्टीयारांच्या बागेत नाग निघाल्याचा तो प्रसंग झरकन निघून गेला व त्यावेळी गुरुदेवांनी केलेले वक्तव्य जसेच्या तसे कानात निनादले. दुपारी 2 वाजता वृद्धेश्वरला जायला आम्ही निघालो. रस्ता चांगला नव्हता, त्यामुळे अंतर फार नव्हते, तरी प्रवास दगदगीचा होता. परंतु गुरुदेव आणि स्वामीजी मात्र अगदी शांत होते. माझ्या डोक्यात गेल्या 2 दिवसात घरात अखंडपणे चाललेल्या गुरुदेवांच्या विचारसत्राचेच मंथन चालू होते. माझी जीवनसरिता केव्हा काय वळण घेईल, ती कुठे वाहत जाणार, याबद्दल मलासुद्धा काही अंदाज करता येत नव्हता. मलाही आता माझ्या आयुष्याबद्दल काही वाटेनासे झाले होते. मी बेफिकीर झालो होतो. असे असूनही माझ्या उत्साहाला अगदी उधाण आले होते. गुरुदेवांचे सान्निध्य हे त्याचे कारण असेल. त्यांच्या अस्तित्वाने एक विश्वास नक्की आकार घेत होता की जीवनात मी आता एकटा नाही. माझे भवितव्य घडवण्यात पाठीशी कसली तरी शक्ती निश्चितपणे उभी आहे. हेही खरेच होते की त्यावेळी तरी माझ्यासमोर कसलेच संकट उभे राहिले नव्हते, की असा कुठला प्रश्न बिनतोडपणे उभा राहिला नव्हता की मी काळजी करावी वा कसली तरी भीती बाळगावी. वातावरणात एकदम बदल झाल्यासारखे वाटले. भोवतालच्या सृष्टीतील फलं, पुष्प, वनस्पतीचा एक मंदसा सुगंध वातावरणात दरवळत होता. कानावर एक मंद मधुर संगीत पडत होते. त्यामुळे वृद्धेश्वराचे ठिकाण जवळजवळ येत असल्याची जाणीव होत होती. त्या नीरव शांततेतून कुठल्या दिशेने तो आवाज येत आहे याचा मी कानोसा घेत होतो, इतस्ततः पाहत होतो. गुरुदेवांनी माझ्याकडे सस्मितपणे पाहिले व म्हणाले, आपण वृद्धेश्वराच्या परिसरात आलो आहोत. गेले शतकभर अत्यंत पवित्र व तेजपुंज असा या स्थानाचा महिमा कायम आहे. मी काहीही बोललो नाही, कारण मला हे स्थान ठाऊक होते. यापूर्वी शाळेच्या ट्रिपच्या निमित्ताने आम्ही कितीदा तरी येथे आलो होतो. नंतर मोठे झाल्यावर शिकारी करता मित्रपरिवारांसह या भागात आम्ही स्वैरपणे हिंडलो होतो. परंतु यावेळी या स्थानाबद्दल जी एक वेगळीच जाणीव झाली, ती मात्र खासच गुरुदेवांच्या सहवासामुळे असावी. अर्धा तास झाला असेल नसेल, आमची गाडी वृद्धेश्वर मंदिराच्या दारापाशी येऊन उभी राहिली. आम्ही सर्व खाली उतरलो. ड्रायव्हरला गाडी बाजूला सुरक्षित ठिकाणी उभे करायला मी सांगितले. डोंगराच्या जणू तटामध्ये वृद्धेश्वराचे हे जुने शिवमंदिर बांधलेले होते. 2 डोंगरांच्या घळईतच ते उभे होते. बांधलेली अशी देवळाभोवती चौकोनी तटबंदी होतीच. गुरुदेवनी स्वामीजी देवळाच्या पुजाऱ्याशी चांगलेच परिचित असल्याने त्याने उभयतांचे मोठ्या अगत्याने आगत स्वागत केले. त्यांच्या आगमनाने त्याला विशेष आनंद झाल्यासारखा दिसला. त्याने फराळाचे तयार असल्याचे सांगितले, पण गुरुदेव म्हणाले, आधी स्नान करूया. तोपर्यंत नोकराने सामान आत आणून ठेवले होतेच. आम्ही सर्व स्नानाला निघालो. स्वामीजी आम्हाला एका विहिरीकडे घेऊन गेले. त्या विहिरीचे नाव होते ज्ञानवापी. गुरुदेव म्हणाले, या ठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व फार मोठे आहे, ते मी तुला रात्री सांगेन. माझी खात्री आहे तुलासुद्धा ती माहिती मनोरंजक वाटेल. विहिरीतील पाणी स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आणि बर्फासारखे थंडगार होते. स्नानविधी उरकून आम्ही देवालयात गेलो. 100वर वर्षे उलटून गेली असली तरी देऊळ अजून चांगल्या स्थितीत होते. देवळाचा आकार आहे लहानसाच, त्यात भव्यपणा वगैरे काही नाही. देवळात शिरतात चांगला ऐसपैस सभामंडप लागतो. तेथे भजन, कीर्तनादी, गायन वादनाचे किंवा प्रार्थनेचे कार्यक्रम होतात. आपल्या गाभाऱ्यात शिवमूर्ती आहे. त्या मूर्तीखालून जिवंत झरा सतत वाहत असतो. भोवतालच्या गिरीकंदरामुळे मला वाटते हा झरा जिवंत असावा. 4 मोठ्या समया अन नंदादीप तेथे रात्रंदिवस तेवत असतात. पण तरीही गाभाऱ्यात अंधारच जास्त भासत होता.
जरा वेळ मूर्ती स्पष्ट दिसतच नव्हती. मूर्तीवर बिल्वपत्रे व फुलांचा दाट थर होता. त्यावरून आमच्या आधी येऊन कोणीतरी पूजा उरकून गेले असावे. गाभाऱ्यात उदबत्त्यांच्या वासाचा घमघमाट सुटला होता. गुरुदेवांनी आतल्या गाभाऱ्यात प्रवेश केला. साष्टांग नमस्कार घातला. मी व स्वामीजींनी त्यांचे अनुकरण केले. दर्शनानंतर आमच्याकरता पुजाऱ्याने झाडून साफ करून ठेवलेल्या जागेत आम्ही परतलो. पुजाऱ्याने फराळाचे तयारच ठेवले होते. माझ्या नोकराने चहा केला. स्वामीजींनी व गुरूंनी फक्त दूध व थोडी फळे घेतली. मी चहा व बिस्किटे खाल्ली. चहा झाल्यावर गुरुदेव म्हणाले, माधव चल, आपण या डोंगरातून फिरायला जाऊ. तेथील महत्त्वाची ठिकाणे मी तुला दाखवतो. असे म्हणून ते पुढे आणि आम्ही मागे असे बाहेर पडलो. डोंगराच्या माथ्यावर आम्ही येऊन पोचलो. तिथे कोणाची समाधीसारखी थडगी होती. नाथपंथांचे मूळ पुरुष मच्छिंद्रनाथ तेथे राहत असत असे म्हणतात. गुरुदेव त्या समाधीपाशी गुडघे टेकून नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुपातही होत होता. मी व स्वामीजी खाली वाकलो. स्वामीजींच्या भावना काय असतील कोण जाणे, पण मला मात्र काही हेलावल्यासारखे झाले नाही. ते दोघे वाकले म्हणून मीही वाकलो. केवळ उपचार म्हणून इतकेच. जवळच्या छोट्याशा मच्छिंद्रनाथ टेकडीवर गोरखनाथांची समाधी आहे. तेथे स्वामीजी व गुरुदेव यांनी गुडघे टेकून प्रणाम केला. मीही ते करीत तसे करत होतो. जेवण उरकून आम्ही देवळाच्या आवारात बसलो होतो. पौर्णिमा असल्याने आकाशात पूर्ण चंद्र दिसत होता. आकाशही स्वच्छ होते. देवळाची ऐतिहासिक माहिती व नाथपंथाबद्दल गुरुदेवांनी काही सांगावे अशी मी त्यांना विनंती केली. गुरुदेव म्हणाले, मच्छिंद्रनाथांच्या जन्मानंतर निरनिराळ्या आख्यायिका प्रचलित आहेत. आपल्या दृष्टीने त्या जन्मरहस्यात काही महत्त्वाचे नाही, परंतु त्यांना आत्मसाक्षात्कार झाला असल्याने त्या सत्पुरुषाबद्दल एक सिद्ध पुरुष म्हणून आपल्याला माहिती असणे इष्ट आहे. योगविद्या तिच्या सर्व अंगोपांगासह आत्मसात करण्याकरता त्या पुरुषाने वर्षानुवर्षे घोर तपाचरण केले. पण त्यामुळे सिद्धी म्हणून ज्या चमत्कारांबद्दल सर्वसाधारण जगात बोलले जाते ते सर्व सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या होत्या. असे असूनही त्यांची निरहंकारी आणि संपूर्णतया अलिप्तपणे वावरण्याची संन्यासी वृत्ती विशेषत्वाने प्रकट झालेली आढळते. असे संन्यासी क्वचितच या अवनीतलावर आढळतात. मच्छिंद्रनाथांच्या या तेजस्वी संन्यस्त जीवनाकडे व परमोच्च साधनसिद्धीकडे आकर्षित होऊन अनेक लोक त्यांचे शिष्य झाले. त्यांच्या शिष्य परंपरेचा अभिमानांना नाथपंथीय म्हणतात. या पंथांच्या मूळ शिकवणीचे सूत्र म्हणजे मन व बुद्धी यांची मुक्तता, अनासक्त जीवन. शरीराबद्दलही त्यांना आसक्ती नाही, भूतकालाशी संपर्क नाही. त्यामुळे साहजिकच ही मंडळी वर्तमान काळ, चालू क्षणच फक्त ओळखून वागतात. शरीराबद्दल उदासीनता इतक्या तीव्रपणे बांधलेली की भीती हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही. अनिर्बंध विचार, अव्यभिचारी निरीक्षण, मुक्त मन व बुद्धी ही या पंथांची मुख्य बिरुदे. ही धर्मतत्वे नाहीत की त्यांचा प्रचार करीत हिंडायला हवे. ती प्रयत्नांची शिकस्त करून आत्मसात करण्याची वैयक्तिक मनोधारणा आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे याला पंथ म्हटले जात असले तरी वस्तुतः तो पंथ नव्हे. मच्छिंद्रनाथाचे शिष्य गोरक्षनाथ यांची योग्यता व तपश्चर्या एवढी मोठी होती की त्यांनाही आत्मसाक्षात्कार झाला. हा जीवित मार्ग स्वीकारणारे शिष्य अविवाहितच राहत नाहीत, तर कडक ब्रह्मचार्याचे जीवन पत्करतात. हिंस्र श्वापदांची जेथे वस्ती असते तिथे त्यांचे वास्तव्य. संचार सर्व भारतभर. अशा गिरीकंदरात एकेकाळी येथे मोठमोठ्या नद्या वाहत होत्या. सृष्टी सौंदर्य चेतोहारी व घनगंभीर असे होते. बाह्य जगाचा येथे यत्किंचितही संपर्क लागत नसे, म्हणून यावेळी ही मंडळी या ठिकाणी आपली साधना करीत, निर्वेद जीवन व्यतीत करीत, क्वचित इतर ठिकाणीही ते जात. एकदा येथे मच्छिंद्रनाथांच्या शिष्याने यज्ञ आरंभिला. राजे रजवाडे एवढेच नव्हे तर किन्नर, गंधर्ववादी दिव्य देवतांनाही आमंत्रणे गेली. जगात असा मेळावा यापूर्वी भरला नसेल. महादेव शिवप्रभूंना या यज्ञ समारंभाचे अध्यक्षपद दिले होते. आज देवळात जिथे शिवमूर्ती दिसते ना, तिथेच त्या भव्य समारंभाचे अध्यक्षपद प्रत्यक्षतः शिवप्रभूंनी स्वीकारले होते. देवळाची स्थापना त्यानंतर पुष्कळ वर्षानंतरची असेल, पण मूळ बैठक हीच.
वृद्धेश्वर म्हणजे शिवाचेच नाव. या यज्ञाचा अग्नी मच्छिंद्रनाथांनी प्रज्वलित केला. तो अग्नी अजूनही तसाच प्रज्वलित ठेवला आहे. तो देवालयाच्या प्रवेशद्वारी अजूनही आढळतो. नाथपंथातील शिष्य परंपरेने या परिसरातील हे दैवी व पवित्र वातावरण आणि महात्म्य इतक्या पिढ्या झाल्या तरी जसेच्या तसे जपलेले आहे. आणि आज प्रत्यक्ष या घडीलाही या स्थान महात्म्याचे वैशिष्ट्य व खरेपणा देखील कोणीही स्वतः अनुभवू शकतो. अर्थात त्याने खुले मन व बुद्धी ठेवून समजावून घेतले पाहिजे की विचार कसा करावा, चिंतन व मनन कसे करावे, तरच ते शक्य आहे. यावर मी म्हटले, गुरुदेव, तुमची मद्रासमधील वक्तव्ये व माझ्या घरी जी नुकतीच बोलणी झाली ती सर्व मी अत्यंत मनपूर्वक ऐकलेली आहेत. त्यांचा इत्यर्थ समजावून घेण्याचा मी कसोशीने प्रयत्न करत आहे व त्याचप्रमाणे वागण्याचाही. परंतु अर्थ लक्षात येऊ नये मनाची विचारशून्य स्थिती काय व कशी असते याचा मी अजूनही अनुभव घेऊ शकत नाही. किंवा तुम्ही ज्याप्रमाणे ऐकावे, परीक्षण व निरीक्षण करावे असे म्हणता त्या तऱ्हेने श्रोतृत्वही मला साधत नाही. तेव्हा सर्व इंद्रियांचे कान करून ऐकायचे म्हणजे कसे? अव्यभिचारी निरीक्षण म्हणजे काय? निर्भय विचार करायचा तो कसा? याबद्दल आपले मार्गदर्शन होईल तर फार बरे होईल. गुरुदेव म्हणाले, आपण सर्वजण ऐकतो आणि कसे ऐकायचे तेही सर्वांनाच माहीत असते. परंतु लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे काय हे मात्र कुणीच जाणत नसल्याने ज्या तऱ्हेने आपली समजूत पटायला हवी ना तशी पटत नाही. आणि इथेच तर सारे घोडे पेंड खाते. मध्यरात्री जिकडे तिकडे शुकशुकाट असतो. सारे जग झोपलेले निस्तब्ध असते. त्यावेळी दूरचा आवाज असो, आपणाला खुट झालेला आवाजही स्पष्ट ऐकायला येतो. असा जेव्हा आवाज ऐकायला येतो तेव्हा तुमच्या मनात कसला म्हणून कसलाही विचार असत नाही. तुम्ही आपले सारे लक्ष आवाज ज्या दिशेने आला ती दिशा धुंडाळण्याकडे केंद्रित करता. तेव्हाच तो आवाज कशाचा असेल हे तुम्ही आजमावित असता. म्हणजे काय करत असता? तर एखाद्या जुन्या आठवणीशी तो आवाज संलग्न करत असता किंवा त्याच्याशी पडताळीत असता. मग तुमच्या लक्षात येते की वाजली ती माणसाची पावले की विशिष्ट श्वापद प्राण्याची. म्हणजेच प्रथमतः पूर्वपरिचित अवस्थेत तुम्ही ऐकता. ते करण्याकरता सारा जीव मुठीत आणून तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करता. त्यावेळी त्या ऐकण्याच्या क्रियेच्या वेळी कसलाही पूर्व अगर भविष्य विचार अस्तित्वात नसतो. कसली आठवण किंवा आधार संदर्भ असत नाही. ही जी विशिष्ट अवस्था किंवा मानसिक स्थिती त्याला म्हणायचे असते लक्षपूर्वक ऐकणे. लक्षपूर्वक ऐकल्यानंतर काय घडते ते फक्त ऐकू आलेल्या गोष्टीचे स्पष्टीकरण अगर अर्थबोध. एकंदर सर्वच घटना इतक्या निमिषार्धात घडतात की निरीक्षणानेच तुम्ही सर्व काही समजू शकता. पण समजणे, उमजणे ही ऐकल्यानंतर घडणारी स्थिती आहे, अगोदरची नव्हे. म्हणून मला काय म्हणायचे ते हे की लक्षपूर्वक ऐकणे, कान लावून ऐकणे आणि नुसतेच आपण जे रोज रोज ऐकतो ते ऐकणे यातला फरक नीट समजावून घ्या. ऐकत असताना त्याचे आपण आपल्या पूर्वज्ञानाशी, त्याच्या परिणामाशी, त्याच्या भवितव्याशी नकळतपणे संतुलन चालवलेले असते. जुन्या ऐकलेल्या अगर वाचलेल्या विचारांशी अगर पाहिलेल्या प्रसंगाशी मनात तुलना चालू असते. कान देऊन ऐकणे या प्रकारात ही दोलायमान स्थिती व तोलमोल काही एक हजर नसते. आपण निबिड अरण्यातून किंवा धोकास्पद पण निर्मनुष्य ठिकाणी चालत असू तेव्हा आपण कान टवकारून असतो. कारण एक प्रकारची अबोध भीती मनात असते. जरा आवाज झाला मात्र शरीरावर रोमांच उभे राहतात. कान आवाज टिपण्याकरता तिखट झालेले असतात. यालाच म्हणायचे लक्षपूर्वक ऐकणे. अशा प्रकारे ऐकण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला नसल्याने तुमच्यामध्ये उपजत असलेली ही शक्ती बोथट झाली असेल इतकेच, संवेदना शून्य झालेली असेल इतकेच. म्हणून हा विषय प्रथमदर्शनी मोठा गूढ व समजायला कठीण वाटतो. पण आत्तापर्यंतच्या विवेचनावरून लक्षात आले असेल की लक्षपूर्वक ऐकायचे कसे ते कुणी शिकवायला हवे असे मुळीच नाही. तीच गोष्ट निरीक्षणाची. सारी गात्रे एकत्रित करून निरीक्षण करायला हवे. तसे झाले की भोवताली काय चालले आहे याची शुद्ध राहत नाही. तुम्ही जर कशाचे सूक्ष्म निरीक्षण खरोखर चालवले असेल तर भोवतालच्या आवाजाचा किंवा बोलण्या ओरडण्याचा तुम्हाला अडथळा तर राहोच, बोधसुद्धा होणार नाही. तुम्ही स्वतःला संपूर्णतया विसरून गेलेले असाल. मला वाटते
आपल्या आयुष्यात एकदा तरी तुम्ही प्रत्येकाने हा अनुभव घेतला असेल. तुम्ही जेव्हा एखादी वस्तू पाहता तेव्हा तुम्ही ती पूर्वस्मृतीच्या अपेक्षेत समजावून घेण्याचा प्रयत्न करता. तीच गोष्ट निर्विकल्प निरीक्षणाच्या बाबतीत असते. फक्त या ठिकाणी पूर्वस्मृती, आगामी विचार किंवा कसल्याही संदर्भाला जागाच नसते. जेव्हा तुम्ही एखाद्या घडलेल्या प्रसंगाचा किंवा प्रश्नाचा विचार करता तेव्हा त्याचा परिणाम तुमच्यावर काय होईल, लोक त्याबद्दल काय म्हणतील, तुमचा तोडगा मान्य होईल की नाही, असा प्रश्न पूर्वी उत्पन्न झाला होता का? तसा झाला असलाच तर पूर्वीच्या लोकांनी तो कसा सोडवला? या सर्वांचा पुढच्या पिढ्यावर काय परिणाम होईल? या आणि अशा प्रश्नांचा गोंधळ तुम्ही तुमच्या मनात कधी होऊ देता कामा नये. विचार करायचा तो एकाच माध्यमातून. अमुक एक विचार मूलतः उत्पन्न झाला, त्यातून काही अपेक्षा, इच्छापूर्ती, समाधान अपेक्षित आहे की काही वैयक्तिक बडेजाव मिळवण्याची हाव अगर खटपट आहे. आपली कृती किंवा विचार जर या प्रकारच्या प्रामाणिक स्तरावरून केलेले असतील, त्या पाठीमागे जर खरेखुरे मनोविश्लेषण असेल तर निखालस स्वच्छ विचार करणे म्हणजे काय हे तुम्ही समजू शकाल. गुरुदेव म्हणाले, माधव, आत्तापर्यंतच्या विवेचनावरून कान देऊन ऐकणे व एकचित्त अवलोकन करणे ही मानवाच्या जीवनात केवढी महत्त्वाची साधने आहेत याची तुला कल्पना आली असेल. या दोन्हीमध्ये मनुष्य पूर्वग्रहदूषित विचारापासून हमखास दूर असतो. तशी स्थिती असते म्हणूनच माणसाला पाहण्याने व निरीक्षणाने ज्याचा खरा बोध व्हायचा तो होतो. निस्तब्ध मन, विचारशून्य मन या स्थितीला कसे यायचे हे आता आपोआप स्पष्ट होईल. या स्थितीत मन काम करत नाही, मनात विचारसुद्धा उद्भवत नाही, काही दिसत नाही, काही ऐकायला येत नाही, कसल्याही स्पष्टीकरणाची गरज उरलेली नसते. सारी अष्टेंद्रिये शरीरात असली तरी हालचाल करीत असतात व मनात तरंग उठवीत असतात. या अशा निर्विकल्प स्थितीत माणसाला आत्मदर्शन घडते, त्यालाच तो आत्मानुभव म्हणतो. यापेक्षा कसल्याही शब्दांनी, उपमा, उत्प्रेक्षांनी तो आपल्या मनस्थितीचे वर्णन करूच शकत नाही. या अनुभवात कधीही खंड न पडणारा असीम आनंदाचा, हर्षोत्फुल्ल वृत्तीचा, अतुलनीय आनंदाचा आशय हस्तगत झाल्याचे सुख वर्णनातीत आहे. काहीतरी करून साधण्याची किंवा मिळवण्याची ही स्थिती नव्हे, तर मनाला ज्याची त्याला समजणारी, मनोमन पटणारी अनुभवाची प्रचिती आहे. मी आत्तापर्यंत सांगत असलेल्या विचार विमर्शाचा असा हा आनंद विसर्जित शेवट आहे. मी गुरुदेवांना म्हटले, मन लावून ऐकणे आणि पाहणे म्हणजे काय ते मला समजले. निस्तब्ध मन म्हणजे काय ते मात्र अजून अनुभवायचे आहे. मनपूर्वक ऐकण्यात व निरीक्षण करण्यात आपण क्षणमात्र का होईना विचारशून्य स्थितीत, एक प्रकारच्या निवांत पोकळ स्थितीत असतो. पण तो कालावधी इतका अल्प आहे की निरीक्षणाला मागे टाकून तर केव्हा निघून गेला हे ध्यानात सुद्धा येत नाही. हा क्षणच जर कोणालाही कशानेही थांबवता आला, म्हणजे जर विचारशून्य स्थितीत जर मनुष्य पुष्कळ वेळपर्यंत राहू शकेल तर मला खात्रीने वाटते तुम्ही म्हणता ती परमानंदाची व सुखाची स्थिती तो आत्मसात करू शकेल. आता प्रश्न उरला तो हा की अशी निर्विकल्प स्थिती बराच वेळ कशी टिकवायची? ठीक आहे, गुरुदेव म्हणाले, इष्ट ते तुला समजले आहे. ही विचाररहित स्थिती कायम राखण्याचे कित्येक मार्ग व साधने हजारो वर्षाच्या अभ्यासाने या भारतवर्षात शोधली गेली आहेत. त्यालाच म्हणतात योगशास्त्र. मन आणि संवेदना यांचा सुसंवादी समन्वय या योगमार्गाने साधला आहे. या दोघात किंचितसा जरी बदसूर असेल तरी त्यात रसहानी होऊन मानवी मनाचा गोंधळ उडतो. यापूर्वीच तुला स्पष्ट केल्याप्रमाणे जेव्हा मनुष्य लक्षपूर्वक श्रवण करत असतो किंवा निरीक्षण करत असतो तेव्हा या दोन्ही क्रियांशी त्याचे मन व इंद्रिये एकसूर लावून बसलेली असतात. दुसऱ्या शब्दात हेच सांगायचे तर ऐकण्या पाहण्यात सारी इंद्रिये व मन ही केंद्रीभूत झालेली असतात. त्याचप्रमाणे तुझे शरीर, मन व इंद्रिये ही सुसंवादी बनून तंबोऱ्याच्या तारांप्रमाणे व्हायला हवीत. असे झाले की जे एकात्मतेचे वातावरण व स्थिती उत्पन्न होते ते वातावरण व स्थिती मनाला निस्तब्ध ठेवण्यास सहाय्यकारी होते. तुम्ही कितीही उत्तम गाणारे असा, पण तुमची प्रकृती ठीक नसली, तुमचा दिल आज गाण्यात लागत नाही अशी स्थिती असेल, किंवा साथीचे वाद्य बदसूर असेल, किंवा बैठकीचे वातावरण काही प्रतिकूल कारण प्रसंगाने अनुकूल नसेल, तर बैठक रंगेल का? गाण्यात रंग भरेल का? सारांश काय? अपेक्षित गोष्ट व्हायला
अनेक गोष्टींचा एक सूर एकतानता लागतेच लागते. त्याचप्रमाणे निस्तब्ध मन व्हायला शारीरिक, मानसिक व आत्मिक सामंजस्याची अतीव जरुरी भासते. एकदा ही एकतानता साधली नि साधकाला निशब्द मनाची ओळख पटली की तो अनुभवच इतका सर्वस्पर्शी, प्रगल्भ, हुकमी व प्रचोदायी असतो की निस्तब्धता ही एक अभंग स्थिती होऊन बसते. अशा अक्षय स्थितीत मग काहीही जमवून आणावे लागत नाही. विनासायास साधणारी ती सहज स्थिती होऊन बसते. तेव्हा मनाच्या या अविचल अवस्थेचा अनुभव ज्याला हवाहवासा वाटत असेल त्याने ती स्थिती प्राप्त होण्यास उपयुक्त असे वातावरण स्वतःभोवती निर्माण करायला हवे. इतर पर्यायी साधनांच्या अभावी योग साधना, समाधी, ध्यानधारणा नि भक्ती हीच अशा तऱ्हेचे वातावरण उत्पन्न करण्याची हुकमी साधने होत. त्या साधनांची पद्धती, त्या मार्गातील इष्टानिष्टता, फायदे तोटे नि ते टाळायची धोकादायक स्थाने यांचा विचार करायचा तर वेळही फार लागेल नि तुला ते समजण्याची सध्या गरजही नाही. मला म्हणायचे आहे ते इतकेच की अनुभवांनी हे निश्चित झाले आहे की योग, त्यातील समाधी नि विशेषतः निर्विकल्प समाधी जर साधली तर साधकाला निश्चय करून निस्तब्ध मनस्थिती प्राप्त करून घेता येते. इतकेच नव्हे तर त्याला सुयोग्य वातावरण कायम ठेवून ती स्थितीही अनायसे मिळवता येते आणि त्यातूनच आत्तापर्यंत चर्चिलेला अनुभवही प्राप्त होतो. मी म्हटले, गुरुदेव, तुम्ही म्हणता ती योगसाधना मला शिकवा असे मी म्हटले तर तो उतावीळपणा नाही ना होणार. ती शिकायची तर माझ्या सध्याच्या आयुष्यक्रमात मला बदल करावा लागेल का? निराळी राहणी पत्करायला लागेल का? माझे सध्याचे सर्व उद्योग, कार्यक्रम सोडावे लागतील का? योगविद्या आत्मसात करायची तर आई वडील, नातेवाईक यांचा त्याग करून मला योगी होऊन धुनी पेटवून जगापासून दूर राहावे लागेल की काय? गुरुदेव हसले व म्हणाले, माधव, तुला यातले काहीही करायला नको बरं का. तुला जे आवडेल ते मी तुला शिकवेन, मग तर झाले. तुझ्या सध्याच्या जीवनक्रमात योगाभ्यास अडथळे उत्पन्न करण्याच्या ऐवजी उपकारच ठरेल. एकतर त्यामुळे तुझी प्रकृती कशी छान राहील, मनस्थिती शांत शांत राहील, शारीरिक आणि मानसिक कामे करायला उत्साहाला उधाण आल्यासारखे वाटेल आणि माझी तर खात्री आहे की तुझ्या प्रगतीच्या सर्व वाट्या खुल्या होतील. या मार्गात पडणाऱ्या लोकांचा ज्या ठिकाणी कपाळमोक्ष होतो ती धोकास्थाने मी तुला दाखवीन. त्यांना कसे टाळायचे तेही मी तुला सांगेन. गुरुदेवांच्या या आश्वासनाने मला धन्य धन्य वाटले. मी जागेवरून उठलो व गुरुदेवांचे पाय धरले. गुरुदेव म्हणाले, उद्या सुमुहूर्त आहे, तेव्हा योगविद्येची दीक्षा मी तुला उद्याच देईन. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता मी उठलो. तत्पूर्वीच जणू माझी वाट पाहत स्वामीजी व गुरुदेव उठलेले होते. ज्ञानवापीवर आम्ही तिघांनीही स्नाने उरकली आणि देवळाच्या आतल्या गाभाऱ्यात गुरुदेवांनी योगविद्येचा पहिला धडा मला दिला. या सर्वातून मोकळे व्हायला सकाळचे 8 वाजले. तेव्हा माझा चहा झाला. स्वामीजी व गुरुदेवांनी दूध घेतले. मी ड्रायव्हरला हाक मारून गाडी परत न्यायला फरमावले व आईवडिलांना निरोप पाठवला की साधारण 1 आठवडा झाल्यावर आम्ही सर्वजण परत येऊ. माझा नोकरही ड्रायव्हरबरोबर गेला व संध्याकाळी काही जिन्नस घेऊन परत आला. अशा प्रकारे आम्ही तिघेही वृद्धेश्वराला जवळजवळ 1 आठवडा राहिलो. तिथले एकंदर वातावरण, ज्ञानवापीच्या पाण्याचे रोज स्नान, जे प्रत्येक नाथपंथीय भक्तगण गुरुमंत्र दीक्षेच्या वेळी नेहमीच करतो, ते योग साधनेला मोठे उपकारक वाटले. घरी आल्यावर माझी प्रकृती पूर्ववत होऊन उत्साहही चांगला आहे असे आईवडील म्हणाले. वृद्धेश्वराच्या मोकळ्या आणि आरोग्यप्रद हवेमुळे असेल किंवा गुरुदेवांच्या सान्निध्यात मिळालेल्या योगविद्येच्या संधीमुळे असेल, माझ्यात इष्ट बदल झाला होता. अवघ्या 7 दिवसाच्या अवधीत हे मात्र खरेच, कारण माझे मला कितीतरी बरे वाटत होते, हुशारी वाटत होती. गुरुदेव व स्वामीजी पुढे 2 दिवस राहून पंढरपूरला गेले. ते गेल्याने घर कसे ओके ओके वाटत होते. गणपती गेले म्हणजे कसे होते तसे. एकंदरीत माझ्या आईच्या मनावर गुरुदेवांच्या बोलण्याचा फारच खोलवर परिणाम झाला होता, कारण ती राहून राहून गुरुदेवांचेच बोलणे आठवी. त्यांनी जे जे सांगितले ते कृतीत आणण्याचा ती प्रयत्न करत होती. त्या रात्री जेवणे झाल्यावर आम्ही गप्पा मारत बसलो असता माझी आई म्हणाली, मन व बुद्धी कसल्याही विचाराशिवाय किंवा समस्येशिवाय निस्तब्ध ठेवणे मोठे कठीण वाटते नाही? माझे वडील म्हणाले, तुझ्या मनात माधवच्या लग्नाबद्दल अजून विचार घोळत असतील ना?
आपण आता गुरुदेवांसारख्या समर्थांच्या हाती माधवच्या भवितव्याचा प्रश्न सोपवला आहे आणि गुरुदेवांनीही सर्व काही माधववर सोपवलं आहे. स्वतःला जसे योग्य वाटेल तसे करायला. माधव आपला मुलगा असल्याने आपण त्याला लहान मूल समजतो, परंतु खरे म्हणजे तो आता वयाने मोठा झाला आहे. स्वतःचे भलेबुरे कशात आहे हे ठरवण्या इतकी त्याची बुद्धीसुद्धा चांगली तरल आहे. त्याच्या आयुष्याचा विचार आपण करायचा यासारखा मूर्खपणा नाही हे मला तरी पटले. तेव्हा तुझे आणि माझे काम एवढेच उरले की तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते पाहावे. आपले दिवस आता कितीसे उरलेत. असे जरी असले ना तरी गुरुदेवांनी जे जे सांगितले ते आपल्या दोघांना सांगितले आहे. आपण नसत्या भानगडीचे आणि प्रश्नांचे ओझे डोक्यावर जन्मभर बाळगत आलो. त्यामुळे जन्मभर आपण जीवन खऱ्या अर्थाने जगलोच नाही. कारण शांतीने समाधान हेच मानवी जीवनाचे इष्ट इप्सित आणि ते तर नेमके आपल्या उभ्या आयुष्यात साधले नाही, मिळाले नाही. ते मिळवण्याचा आता उशिरा का होईना आपण उभयतांनी ठरवून प्रयत्न करूया. चूक दुरुस्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण दोघांनी केला तर मला नाही वाटत आपण अजूनही शांत आणि सुखी जीवन आत्मसात करूच शकणार नाही असे. पण एवढे सर्व ऐकूनही आपण मात्र जुने दळण दळीत आहोत. माझी आई उत्तरली, खरंच गडे, आपल्या सुखाच्या आड ज्या ज्या गोष्टी आल्या त्या सोडून द्यायचा आपण दोघेही प्रामाणिक प्रयत्न करूया. लग्न झाल्या दिवसापासून तुम्ही मला आणि मी तुम्हाला असे परस्परांवर विसंबून आपण एकत्रितपणे जगलो. तसेच हातात हात घालून आपण उरलेले आयुष्यही एक सुरात घालवूया. गुरुदेवांच्या कृपाप्रसादाने माझी खात्री आहे आपण आपल्या प्रयत्नात निश्चितपणे यशस्वी हो. रात्री आम्ही तिघेही मनाच्या प्रसन्नावस्थेत आपापल्या खोल्यातून गेलो. पण मला कितीतरी वेळ झोपच येत नव्हती. काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण मन लागत नव्हते वाचनात. आत्मपरीक्षण चालू होते अंतर्मनात. लहानपणापासूनचे दिवस आठवले आणि आपण कसकसे वाढलो आणि आज कुठपर्यंत जाऊन पोचलो याचा आढावा मन घेत होते. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.